श्री स्वामी समर्थ. खरंच मनामध्ये जर असेल की स्वामी सेवा करायची आहे, जरी आपल्याकडे काहीही नसेल, पण मनाची जर तयारी असेल आणि अंतःकरणापासून महाराजांची जर धावा घेत असेल, तर महाराज कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही रूपात आपल्याला सर्व साहित्य देतात आणि आपल्याकडनं ही सेवा करून घेत असतात. कारण करता करविता तूच एकच स्वामीनाथा. सर्व काही करणारे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आजचाही अनुभव असाच काही आहे. खूप सुंदर असा अनुभव या ताईंना महाराजांनी दिलेला आहे. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझे नाव पल्लवी. मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप सुंदर असा अनुभव सांगणार आहे. तसे तर माझ्या जीवनात स्वामींचे असंख्य अनुभव आलेले आहेत. त्यातील एक आहे बघा. काय झालं होतं की मार्गशीर्ष महिना होता. मला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा होती, पण घरामध्ये खूप कामं असतात. छोटे 2 मुले व मिस्टरांचा टिफिन, त्यानंतर सर्व घरातली कामे आणि आमचं घरचं दुकानही आहे. आणि हे सर्व बघून सेवा करायला वेळ लागेल म्हणून घरचे नको म्हणत होते. पण माझं मन काही ऐकतच नव्हतं. सारखं स्वामींकडे ओढ घेत होतं. आणि मी यूट्यूबला महाराजांचे रोज अनुभव सेवा ह्या बघत होते. तेव्हाच एकदा मी 11 गुरुवार व्रताचे सेवा बघितली. मनात खूप इच्छा झाली की ही सेवा आपणही करावी. पण आमच्याजवळ कुठेही केंद्र नव्हतं. मी खूप ठिकाणी चौकशी केली की कुठे मला स्वामीचरित्र मिळेल का, पण मला ते कुठेही भेटत नव्हतं. खूप इच्छा होती सेवा करण्याची. काय झालं, एक दिवस मिस्टर असेच मामाकडे गेले. तिकडे गेल्यानंतर मी त्यांना जाताना सांगितलं, तिकडे कुठे जर स्वामीचरित्र मिळालं तर नक्की बघा हां. मिस्टर हो म्हटले आणि ते मामांना म्हटले की इथे स्वामीचरित्र मिळतं का? मामा उद्गारले, हो मिळतं ना, कुणाला पाहिजे? तेव्हा ते बोलले की आम्हालाच पाहिजे आहे. तेथून ते स्वामीचरित्र घेऊन आले. ते बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला की माझा आनंद हा गगनात मावू शकत नव्हता. कारण स्वामी माझ्या घरी आता आले होते. मी सेवा करू शकणार होती. त्यानंतर काय झालं की आता माळ नव्हती आणि गोपीचंदही नव्हता. मग मी काय केलं की महाराजांची माळ कशी घेवा? मिस्टर बोलले की तू हातावरती जप कर. मी म्हटलं ते माझ्या लक्षात राहणार नाही. मग मी शेजारच्या काकांना सांगितलं की तुमच्याकडे एखादी जपमाळ आहे का? ते बोलले नाही. आणि त्यानंतर ते देवगड येथे गेले होते आणि माझ्यासाठी त्यांनी आठवणीने एक जपमाळ घेऊन आले. आता माझ्याकडे गोपीचंदही आला होता, जपमाळही आली होती आणि स्वामी चरित्रही आलं होतं. आता मार्गशीर्ष महिना हा चालू झाला होता. मला सेवेत येऊन 1 वर्ष झाले आहे. मार्गशीर्ष महिन्यात मला गुरुवार करायचे होते. मी काय केलं तर पूजा मांडणी केली. महाराजांचा फोटो पाहिजे होता, तर फोटो शोधण्यासाठी मला जादा धडपड करावी लागली नाही. कारण आमच्या दुकानामध्ये यांनी महाराजांचा फोटो विकण्यासाठी आणला होता. तोच फोटो मी पूजेसाठी घेतला. आता पूजा मांडणी ही व्यवस्थितपणे पार पडली आणि आता स्वामीचरित्र वाचायला मी बसली. पण काय झालं मला काही कळत नव्हतं. मी वाचायला लागली, माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते आणि मला इतकी झोप येत होती, इतक्या जांभळ्या येत होत्या, काय करावं काही कळत नव्हतं. मी थोडंसं वाचलं आणि पुस्तक बंद केलं. आणि त्यानंतर काय केलं तर मी मोबाईलवरती यूट्यूबला
स्वामी चरित्र लावलं. 1 तास मी पूर्ण ते श्रवण केलं आणि ऐकलं. माझा पहिला गुरुवार असा पार पडला. त्यानंतर दुसरा गुरुवार उगवला. मी अशीच छान पूजा मांडणी केली. आता मी पूजेसाठी बसणार तोच माझी मुलगी ही मशीनवरती चढत होती. खरं सांगते ताई, मी मशीनवरती चढत होती. तिला मी सांगितलं की तू खाली उतर, पण ती काही उतरतच नव्हती. आणि त्यानंतर काय झालं की ती तेथून पडली. मी तिच्यावरती खूप रागवले. मी तिला मार देणार, तू माझं ऐकलं नाही. तेवढ्यात माझं लक्ष खाली फरशीवरती गेलं, तर फरशी ही रक्ताने भरली होती. ते दृश्य बघितल्याबरोबर मी खूप घाबरली. मला चक्कर यायला लागले आणि तिचा आवाज ऐकून माझी जाऊबाई धावत पळत घरी आली. आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो. तिथं गेल्यानंतर तिथे तिला 4-5 टाके पडले आणि डॉक्टर उद्गारले, बोलले, तुमचं नशीब चांगलं, देवाची काहीतरी कृपा म्हणून तुमची मुलगी आज वाचली. जर आणखी थोडीशी जरी जोरात पडली असती तरी तिचा छोट्या मेंदूला मार लागला असता, असे ते बोलले. माझ्या मुलीला एवढं लागलं होतं, पण ती हसत होती. हसतच घरी आली आणि ती खेळतही होती. खूप असा महाराजांनी त्या दिवशी माझ्या मुलीला वाचवलं होतं. जेव्हापासून गुरुवार चालू केले, सेवा चालू केली, असे काही ना काही संकट हे येतच राहिले. असा एकही गुरुवार गेला नाही की तो मी बिना संकटाचा घालवला. असे खूप काही संकट आले. मी उपवास सोडायला बसली की काही ना काही कॉल येणार आणि अशुभ घटना ऐकू येणार आणि त्याच विचारात लगेच हात धुतला जायचा. असेच माझे चालले होते आणि मी एकही गुरुवारी स्वामी चरित्र वाचलं नाही, कारण माझ्या तोंडातून ते शब्दच फुटत नव्हते. मला ते वाचताच येत नव्हतं. मी 11ही गुरुवार ही सेवा मोबाईलवरतीच केली, मोबाईलवरतीच लावली. त्यानंतर माझं उद्यापनाचा गुरुवार उजडला. खूप छान स्वयंपाक केला. 400-500 माणसं जेवतील एवढा प्रसाद तयार झाला. उद्यापनही खूप छान पार पडलं. त्यानंतर मी महाराजांना अशी विनंती केली, स्वामी, तुमचं बाळ आता तुमच्या चरणाशी आलं आहे, त्याला जवळ घ्या, आता लांब लुटू नका. स्वामी, तुमची इच्छा होती म्हणून मी तुम्हाला घरी आणलं. तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझ्याकडून तुम्ही सेवा करून घेत आहात. मी काहीच करत नाही. आता स्वामी, एकच कृपा या पामरावरती करा की माझ्या तोंडातून तुमचे हे चरित्र असे वधून घ्या की मी एकही शब्द गुंतला जाऊ देऊ नका. जे काही वाईट शक्ती आहे, अशुभ आहे, ते तुम्हीच आता काढा. तुम्हीच काय करायचं ते करा, असं मी महाराजांना विनंती केली. त्यानंतर आता मी संकल्प केला आहे स्वामी चरित्र पारायणाचा. त्यानंतर मी आता असं पारायण वाचते ना की जणू स्वामीच माझ्या मुखातून बोलून घेतात. स्वामी, मी पहाटे 5ला जर पारायणाला बसली तर अर्ध्या तासात माझ्या पारायण हे कंप्लीट होतं म्हणजे होतं. मी नाही करत ते माझे स्वामीच माझ्याकडून करून घेतात. अशी ही स्वामींची अगाध लीला आहे. स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी परीक्षा खूप बघतात, पण त्यातून तारूनही नेत असतात. माझी स्वामी आई खूप दयाळू आहे. जेव्हापासून स्वामी घरी आले तेव्हापासून माझा व्यवसायात खूप वाढ झाली आहे. खूप म्हणजे खूप. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा एका पिशवीमध्ये मी माल घेऊन आली होती, पण आता महाराजांच्या कृपेने माझ्या दुकानात 1.5 लाखांचा माल आहे. ही फक्त स्वामींची माझ्यावरती कृपा आहे. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर अशा नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.